जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चालू असलेल्या इलेक्शन संदर्भात महाराष्ट्रावर कालचा हा काळाचा दिवस पडला आणि खरोखर राजकीय शब्दातून बोलण्यापेक्षा एक अजितदादा हा महाराष्ट्राचा नेता होता. दुःखद घटना घडली काल. सर्वप्रथम त्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली. आणि इलेक्शन संदर्भात बोलायचं झालं तर गेली 6-7 दिवस विरोधकांचा प्रचार होता की माझगावमध्ये BJPचा उमेदवार कमी राहील किंवा शिंदे गटाचा उमेदवार कमी राहील. परंतु एकदा पक्षाचा जर आदेश आला तर माझगावमध्ये अशी परिस्थिती आहे की उमेदवार पाहिला जात नाही, तो जो पक्षाचा आदेश असतो तो पाळला जातो. आणि ज्या काही लोकांच्या वर्गाने सुटलेले आहेत त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नका, इथं दोन्ही उमेदवार आघाडीवर असणारे एवढ्याच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. पोलीसपासून सरपंच झाल्यानंतर आपण या परिसरातले बरेचसेच प्रश्न सुटलेले आहेत. पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे सुटले आहेत, परंतु काही योजना ज्या अर्धवट राहिल्या आहेत ते उमेदवारांच्याकडे मी त्या समस्या मांडल्यात आणि त्यांनी देखील तसं आपल्याला आश्वासन दिली की वरती जो सत्ता आहे ती आपल्या पक्षाची आहे. लोकांनी व्यक्ती म्हणण्यापेक्षा आमच्या बालदी साहेबांच्या हात बलकट होण्यासाठी आणि थोरवे साहेबांच्या हात बलकट होण्यासाठी हा जो मतदान करण्याचा आहे या उमेदवारांचे हात बलकट करायचे आहेत. आणि आमच्या मनामध्ये या उमेदवारांच्या बाबतीत म्हणजे विजयाची शंका राहिली नाही, ती ग्वाही देतो आपल्याला.